नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ITI प्रवेश 2026 जी काही आपली कॅप राऊंड 2 ची सीट अलॉटमेंट आहे जाहीर झालेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये सीट मिळाली नव्हती आणि त्यांनी राऊंड 2 साठी अप्लाय केले होते, यांची राऊंड 2 ची सीट अलॉटमेंट आज जाहीर झाली आहे. आज आपण ती कशी बघायची आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला विद्यार्थ्यांना व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपला कोणताही एक ब्राउझर ओपन करा गुगल आणि इथे सर्च करा ITI ॲडमिशन 2026. पहिली वेबसाईट येत्या dvet.gov.in. इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपण बघायचं आहे की ITIचा डॅशबोर्ड ओपन होतो आणि या डॅशबोर्डवर आपल्याला स्पष्ट दिसत आहे सेकंड अलॉटमेंट लिस्ट 12 जुलै ते 12 जुलै 1 डे. तर आज ही आपली सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर झालेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये ट्रेड सीट मिळाली नाही त्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये अप्लाय केले आहे आणि त्यांना कोणतं इन्स्टिट्यूट आणि कोणता ट्रेड मिळाला आहे हे आपणास आजच्या दिवशी समजणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे बघण्यासाठी आपण इथे वरती कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे. इथे आपण कॅन्डिडेट लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे मी नंबर टाकून घेतो आणि इथे आपण पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. इथे मी पासवर्ड टाकून घेतो आणि इथे आपण हे आन्सर द्यायचं आहे. आन्सर दिल्यानंतर आपलं हे पोर्टल ओपन होते. पोर्टल ओपन झाल्यानंतर प्रोसेस टू ITI पोर्टल असे म्हणायचे आहे. इथे आपण असं दिसून जाईल. ॲक्च्युली या विद्यार्थ्याने कॅप राऊंड 2 साठी अप्लाय केले नव्हते कारण ह्याला कॅप राऊंड 1 मध्येच कॉलेज हे मिळाले असेल. तर अशा प्रकारे आपण हे आपले पोर्टल ओपन करायचे आहे आणि आपले पोर्टल ओपन केल्यानंतर इथे आपणास जे काही असेल ते आपण आपल्याला जे ट्रेड मिळाला आहे तो ट्रेड चेक करून घ्यायचा आहे. इन्स्टिट्यूट चेक करून घ्यायचं आहे. इथे आपणास कॅटेगरी वाईज नंबर, आपला ओपन मेरिट नंबर आणि आपल्याला मिळालेली सीट, तर आपण सीट अलॉटमेंट प्रिंट करून घ्यायची आहे आणि आपला प्रवेश हा निश्चित करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण आपले सेकंड राऊंडची सीट अलॉटमेंट चेक करायची आहे आणि आपला प्रवेश हा निश्चित करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.